राम राम मंडळी, कशात सगळे मस्त ना? तर चला आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. तर आज आहे आपल्याला प्री वेडिंग, तर त्या निमित्ताने आपण हत्तरसून कुडल येथे जातोय. मग त्याआधी आपलं ग्रामदैवत मळशीराप्पाच्या पाया वगैरे पडून आपण निघालो. तर आपण जसं निघालो बघा, हे मंद्रुप रोडचा रस्ता इतका बेकार ना, गाडी नुसती वर खाली होत होती. तर वाटेत आपला गणपती बाप्पा होता, तर गणपती बाप्पाच्या सुद्धा पाया पडून गेलो. मग काय लोकेशनला पोहोचलो तर फर्स्ट शूट होतं आणि आपल्याला पूर्ण दिवसभरामध्ये 3 आउटफिट वरती आपल्याला शूट करायचं होतं. तर पहिलं होतं आपलं वेस्टर्न शूट. मग त्यासाठी आपल्याला थोडंफार थीम शूट केलं. म्हणजे कसं जरा बघायला सुद्धा आपल्याला भारी वाटतं. आणि तिथं काय आपल्याला वाटेतच बैलगाडा भेटला. मग काय बैलगाड्यासोबत एक फोटो काढलो की इतका भारी फोटो भेटला ना, तर विषयच नाही. शूट चालू मस्त. फर्स्ट शूट कव्हर अप करून आम्ही साऊथ लुक शूट करण्यासाठी आपण पुन्हा एकदा मंदिराकडे निघालो. तर सेकंड लुक साऊथ लुक मध्ये घ्यायला चाललोय. गंगा स्टँड घेऊन चाललोय. आपला कॅमेरा घेऊन चाललो. हे रिफ्लेक्टर आहे. आणि मंदिरचं लोकेशन तर एकदम सुंदर दिसत होता. मग काय शूटला सुरुवात केलो आम्ही. लोकेशन वरती आपल्याला जेवढे सुद्धा साऊथ लुक मध्ये ट्रॅडिशनल शूट कव्हर अप करता येईल तेवढे आपण केलो. आणि आपल्या कपलने सांगितलं होतं की त्यांना एक व्हिडिओ शूट देखील हवा आहे. मग त्यासाठी आपण आयफोन मध्येच त्यांना एक बेस्ट असं व्हिडिओ शूट करून दिलो. त्यानंतर आपलं महाराष्ट्रीयन लुक मध्ये शूट होतं. त्यासाठी लोकेशन चेंज केलो. नदीच्या किनारी गेलो आणि आपल्याला थोडंसं गोल्डन हॉवर मध्ये आपल्याला शूट करायचं होतं. त्यासाठी बॅकलाइटला गोल्डन लाईट घेतलो आणि इतकी बेस्ट असं रिझल्ट भेटला आपल्याला. आणि फुल डे शूट इतकं भारी झालं होतं ना की कपल सुद्धा सॅटिस्फाईड होता. शूट कसं वाटलं आजचं? खूप एक नंबर. छान, मनासारखं झालं. एकच नंबर. काय सगळं एकदम व्यवस्थित. ओके, थँक्यू. थँक्यू. आजचं शूट तर लय भारी झालंय. मज्जा आला. म्हणजे ना मनासारखं शूट भेटलं आजपर्यंत कधी भेटलं नाही असं. प्रत्येक मोमेंट आम्हाला बैलगाडी भेटली, आम्हाला उसाचं ट्रॅक्टर भेटलं, नॅनो कार भेटली आणि ते पण इतकी भारी भेटली, कलरफुल एकदम मेंटेन असलेली. तर अशा प्रकारे आजचा आपला शूट आहे ना पॅकअप केलो. तुम्हाला आमचे व्लॉग कसे वाटतात हे कमेंट मध्ये सांगायला तर विसरूच नका. आणि व्लॉग आवडले असल्यास फॉलो करायला तर नक्की विसरू नका, कारण तुमच्या एका फॉलोनी आम्हाला नवीन व्लॉग बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम, जय श्रीराम.